आजची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। लोकशाहीचा उत्सव साजरा केला जातोय। आज 5व्या टप्प्यातलं मतदान आहे आणि महाराष्ट्रातील हा शेवटचा टप्पा आहे। त्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि मुख्य म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबईमधील 6 मतदारसंघांमध्ये हे मतदान होत असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता मुंबईकडे आहे। कारण ज्या काही घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडलेल्या होत्या त्यानंतरची महत्त्वाची ही निवडणूक पहिलीच निवडणूक म्हणावी लागेल। जे भूकंप मोठमोठे या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये झाले होते त्यानंतरची निवडणूक आहे आणि त्यामुळे आता मतदार राजा नेमका कोणाला कौल देणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। हा कौल आपल्याला 4 जूनला कळणार आहे, पण आज इथले जे उमेदवार आहेत त्यांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे। मोठ्या संख्येने मतदार राजा बाहेर पडल्याचं दिसून येत आहे आणि याविषयी अधिक माहिती आपले प्रतिनिधी ठिकठिकाणावरून आपल्याकडे देत आहेत। उत्तर मुंबईमधील 3 मतदारसंघांमध्ये सुद्धा आज मतदान होते आणि आपले प्रतिनिधी महेश महाले हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत नाशिकमधून। महेश, काय सांगाल, नाशिकमधील जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपल्याला चुरस पाहायला मिळालेली होती आणि वेगवेगळे ट्विस्ट टर्न सुद्धा पाहायला मिळालेले होते। आज आहे मतदानाचा दिवस, कसं चित्र दिसतंय? नक्कीच फरक। खरं तर 5व्या टप्प्यातील नाशिकमधील लोकसभा मतदानाचा आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी जर बघितलं तर नाशिकमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मात्र मतदानाच्या पूर्वी नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी देवदर्शन करून सुरुवात केलेली आहे। खरं तर उमेदवारी मिळावी यासाठी देखील त्यांचं देवदर्शन जे आहे ते चर्चेत आलेलं होतं। अयोध्या येथील रामलल्ला असेल, तसेच तुळजाभवानी मंदिर असेल, असे विविध देवदर्शन त्यांनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।